यशस्वी स्पर्धा. चला वालवाले, तुम्हाला शेवटचा 1 मिनिट आहे फक्त तुमच्याकडे असेल. 1 मिनिटात तुम्ही जर फिल्डिंग सजेस्ट नाही केली, अरेंज केली नाही, तुम्हाला नक्की 2 धावाची पेनल्टी असेल. पहिली जोडी दोंदरे संघाची, पहिला ओपनिंग प्लेअर आणि प्रसन्न पाटील दोंदरे गावचा हाच तो ट्रम्प कार्ड. प्रसन्न पाटील फिरकीचा जादूगार, फिरकीचा बादशाह. प्रसन्न पाटील हेच त्यांचं बलस्थान. आणि नॉन स्ट्रायकरला किशोर शिनारे. अशी ही पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. स्मायरा 11 वाल संघाचा पहिला गोलंदाज मीडियम पेसर बॉलिंग मार्क तयार. तर प्रसादबाई, PR बाई आणि सन्माननीय आमचे अक्षय सिनारे यांच्याकडून समालोचक ग्रुपसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. येस, क्या बात आहे, दमदार. या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलिंग मार्कवर संदेश साळुंके, पहिला चेंडू सिद्धेश आणि पहिला चेंडूकर प्रसन्न पाटील. दोंदरे संघाचा अतिशय जबरदस्त ट्रम्प कार्ड, अतिशय विख्यात गोलंदाज प्रसन्न पाटील. याची दमदार गोलंदाजी अशी त्याची ओळख आहे, ख्याती आहे. चला मॅच ऑन करा. लास्ट वॉर्निंग. चला प्लीज टाका पहिला बॉल. हो, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. त्या दिवशी एक कॅप्टन आला बघा बॉल चॉईस करायला. वस्तू त्याने बॉल हाताने दाबायला पाहिजे, पण 2 गबले 2 बॉल असं दाबत होता. काय सांगा त्याला आता बोलायचं आता. तर इथे प्राइज झाले षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 आणि त्यांचे पुरस्कर्ते दोंदरे संघाला आहे ना ऑफर. सागर मांडवकर, हे ऑफर फक्त दोंदरे संघाला आहे ना. सरळ 3 षटकार, 3000 रुपयाचे कॅश प्राइज. एव्हरी सिक्सर यू विल गेट 1000. सिद्धेश साळुंके संघाच्या वतीनं पहिले षटक. वायल संघाचा पहिला गोलंदाज आणि खेळेल प्रसन्न पाटील. 5 झाला. येस, इट्स गॉन. तर जयदास शेठ चौधरी यांच्याकडून 3 षटकार 3000. भाई शत्रुघ्न उसाटकर यांच्याकडून प्रत्येक षटकार 500 आणि आमची जोडी PR बाई आणि अक्षय सिनारे यांच्याकडून 3 षटकार 3000. म्हणजे संजय जळे यांच्याकडून सुद्धा 3000. म्हणजे दसत पाडी सर 3 षटकार ठोकले ना तर 6000 प्लस शत्रुघ्न बाई यांचे 1500. क्या बात. साला गौतम पाटील एवढा रेट नाही. PR भाई आणि अक्षय सिनारे ही जोडी आहे, येवन जोडी. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस अशी ही जोडी आहे, कुठेही जा. हो यस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला मारा. सिद्धेश साळुंके, पहिला फलंदाज प्रसन्न पाटील. संघाची धाव संख्या 1-0 अशी खराब. डलमलीत विकृत सुरुवात. अतिशय रोमांचक सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. राईट आर्म हो द विकेट. आणि 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काय गोलंदाजीचा स्पेल चालू आहे. साळुंके, सुदेश साळुंके, सिद्धेश ना रे, सुदेश. 12 कुठं आहे रे बाबा. आहे ना बाबा. चॉकलेट मागू या. बस बस. नाही, क्रिकेटची आवड असते प्रत्येकाला. आणि हा आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन मारा, स्वयं मारा. पहिली एक्स्ट्रा, पहिले अवांतर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. अतिशय दमदार आयोजन. ग्रामस्थ मंडळ दुंदराई चषक 2025. आजचा अंतिम शेवटचा दिवस, शेवटची रात्र, लास्ट रजनी. जोरदार अपेल. पुन्हा एकदा फलंदाज. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक आणि पहिलं षटक. 2 balls to go. भन्नाट मारा, सुसाट मारा. तर सन्माननीय अतिथी मान्यवर, दोस्ती दुनियातील राजा माणूस, गोर गरिबांचे कैवारी, दोस्त गरीबों का आणि गरिबांसाठी सातत्याने मदतीचा हात असणाऱ्या या गावचं दमदार व्यक्तिमत्व आदरणीय निवृत्ती शेठ चौधरी यांचे इथे शुभ आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत रोहन शेठ सिनारे आणि रणजित शेठ चौधरी यांचे इथे आगमन. आणि काही वेळातच या स्पर्धेसाठी मालिका वीर जी हिरो कंपनीची नामांकित बाईक रायगडच्या
प्रसिद्ध पॅकर्स, यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, अद्विक इंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव शेठ ढवळे यांचे इथे आगमन होणार आहे. येस, वैभव शेठ ढवळे यांनी ही हिरो बाईक पुरस्कृत केले. अतिशय धन्यवाद. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व. 2 balls to go फ्रॉम सुदेश सालुंके. काय भेदक मारा, जहाल मारा, जाले मिशारे मारा, मॅग्निफिशियन पीस ऑफ बॉलिंग, भन्नाट गोलंदाजी, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, प्रात्यक्षिक, योगदान, कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंग मार्क तयार. संघाचा पहिला गोलंदाज राईट महोदय विकेट. आणि हा स्टेपर झाला ऑन द राईज. फक्त एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 वर. धावसंख्या 2 बाद 2. 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मगाशी फक्त इनमेन 5 धावा केल्या होत्या. घोट संघानं राजा राणी, नाव राजा राणी, साले गुलाम. लास्ट डिलिव्हरी. काय जबरदस्त मारा केला. 6-5 चेंडू 2 धावा आणि 2 बॉल असं बॉलिंग ॲनालिसिस. अतिशय क्लास गोलंदाजी. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा खुला टाकले चेंडू. चेंडू जाईल ऑन साईडला. शॉट मिडवे केला. एक धाव मिळते आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. संघाची धावसंख्या 6 चेंडूमध्ये इनमेन 3 धावा. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजवी, मामूली, किफायतशीर, नगण्य स्कोर इन दी फर्स्ट ओव्हर. मिस्टर सुदेश सालुंके भन्नाट मारा करून प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकवर्डवर. अजूनही वाल संघाचा हा जबरदस्त मारा करा. वाल संघ अतिशय रुशियन नाईक जरी नसला पण त्याच्या अनुपस्थित, त्याच्या पश्चात जशी इनिंग संपेल याच्यानंतर सामना होईल तो जय हनुमान नेरे आणि मोर्या 11 पलसपे. त्वरित लगेच टॉस करून घ्या प्लीज. पलसपे संघाचा कॅप्टन आणि नेरे. तसं दुंद्रे संघाला शुभेच्छा आलेत. प्रशांत फडके आमचे बेस्ट अपडेटर पीपी यांच्याकडून आणि दीपक बाई फडके विगर यांच्याकडून शुभेच्छा आलेत. भोकरपाडा 11 भोकरपाडा, संदेश फुलारे भोकरपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात दीपक फडके यांच्याकडून. मॅच कडे वळूया. थोडा मॅच स्लो चाललाय दशरथ पाटील साहेब. नाही स्पीडअप करा पाहिजे प्लीज. तर सन्माननीय पाहुणे विलासजी खारुटकर साहेब, तुकारामजी चौधरी साहेब, काशीनाथ चौधरी साहेब, गुलाबजी सिनारे साहेब आणि अभिनाथ चौधरी साहेब या सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. यस, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर नवीन गोलंदाज रोहित चिर्लेकर. 3 षटकांचा सामना असेल. सर्व सामने 3-3 षटकाचे राहतील. तब्बल 11चा लॉट आहे. कारण फायनल आम्हाला कंप्लीट. त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरण सोहळा. रोहित चिर्लेकर जरा स्पीडअप करा प्लीज. टाइमपास का करता तुम्ही वहालवाले. तर पळसपे संघाचा कॅप्टन आणि नेरे संघाचा कॅप्टन जय हनुमान. कुठे आले नेरे? कुठला नाही येत आले? कुठे ते आले ना? त्यांची दिंडी अजून यायची बाकी आहे. रोहित पहिला चेंडू. हो येस आउटसाइड द स्टंप. पंतंदा इशारा, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाईन मारा. नाही 3 ओव्हरची आहे ना? 4 ओव्हरची आहे. 3 4 नाही. अच्छा या धन्यवाद. नेरेकर आले का? आणि पळसपे आले. धन्यवाद, वेळेवर आलात. आला नक्कीच. आणि परत अगेन वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा. संघाचा टोटल स्कोर झालाय 4 वर 5 ओव्हर. धावसंख्या 5 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. रोहित चिर्लेकर त्याला जो सूर गवसलेला नाही. आउटसाइड द दिशाहीन मारा, सदोष मारा, अवैध मारा, नकारात्मक मारा, नेगेटिव्ह बॉलिंग अटॅक फ्रॉम रोहित चिर्लेकर.
अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स युवा उद्योजक वैभव शेठ ढवळे साहेबांचे तर सन्माननीय अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो शून्य म्हणजे पृथ्वी आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे सुप्रसिद्ध युवा उद्योजक अद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठ ढवळे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत गोलंदाज चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. यस धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्याचं नुकतंच आगमन झालंय अद्विक एंटरप्राइजेस सर्वे सर्व प्रोप्रायटर जनक ज्याने शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया जो मॅजिक केली या ठिकाणी मनीषी वैभव शेठ ढवळे यांनी हे बाईक पुरस्कृत दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असा ज्यांच्या ठिकाणी स्थायी भाव असे दमदार. हो व्हॉट अ शॉट. किशोर दमदार फटका टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक्स आणि दमदार फिल्डिंग या ठिकाणी धावा मिळतील फक्त इनमिन थांबा थांबा जरा चेक करायचं या ठिकाणी. सन्माननीय शिवकर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स आणि ज्यांच्या संकल्पनेतून जनमान मित्र मंडळ धुंद्राई ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेला टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते सन्माननीय वैभव शेठ ढवळे साहेब शिवकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे. दमदार आवाज एमडी सर वैभव शेठ ढवळे यांचं यथोचित स्वागत. अतिशय दमदार पर्सनॅलिटी विकासाचे महामेरू विकास पुरुष नुकतंच आगमन झाले आमचे वैभव शेठ ढवळे शिवकर गावातील एक जबरदस्त डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी जायंट किलर वैभव शेठ ढवळे यांचं आगमन. काय झालं. सन्माननीय गणेश पाटील टेंबोडे आणि त्यांच्या समवेत विनोद पाटील टेंबोडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपले स्वागत आहे. जरा या ठिकाणी 2 धावा धावून झाल्यात परंतु रिव्ह्यू मॅच नाही तर रिव्ह्यू दिला रे बाबा. त्याला काय पर्याय का सांगा मला. 12वा बिचारा. तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाहुले या संत वचनाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव शेठ ढवळे 2024-2025 मध्ये अनेक क्रीडा स्पर्धेला टू व्हीलर बाईक त्यांच्या माध्यमातून सातत्याने पुरस्कृत केले जातात आणि त्यांना मी आमंत्रित करतो वैभव शेठ या नाणेफेक किती केली जाईल. तर 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 2 बाद 9 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. रोहित चिर्लेकर तयार संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर वैभव शेठ ढवळे यांचं इथं आगमन झालंय. अतिथी देवोभव आपणास विनंती की आमच्या सन्मानाचं या ठिकाणी आदरपूर्वक आपण अतिशय दमदार स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. वालवाले तुमचं फार हे चालले नाटक प्लीज. वालवाले काय चालले काय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्मायरा 11 वाल क्रिकेट संघ जास्त उशीर घेऊन खऱ्या तर जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव शेठ ढवळे साहेबांच्या वतीने ते शुभेच्छा देत आहोत. क्या बात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर धाव संख्या इनमिन 9. पहिल्या षटकात धावाल्या इनमिन 3 धावा. नंतर दुसरं षटक आणि हा चेंडू पुश केला 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी म्हणजे पंचाचा लेगबाईचा इशारा अवांतर धाव संख्या बस संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. 2 बाद 10 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकांचा सामना असेल. याच्यानंतर काव्या 11 जय हनुमान नेरे आणि मोर्या 11 पलसपे यांची नाणेफेक विनंती करतो. आमचे सन्मान युक्त यांचं आगमन झाले. वैभव शेठ ढवळे यांना विनंती करतो आपण कृपया कॉइन स्पिन करावा. आणि मिळेल फक्त 1 धाव. चांगला फटका होता पण तो चांगलं प्रोटेक्शन. टोटल स्कोर इज 11.
1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आणि लायलेला बॉल शेवटचा 1 बॉल टू गो फ्रॉम चोही चिर्लेकर. लास्ट डिलिव्हरी. राईट आर्म महोदयकेट ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात इनिमिन 8 धावा म्हणजे 12 चेंडू 11 धावा. प्रति षटकामाग 12.5 धावा इक्वेशन. तरी इथे नाणेफेक केली जात आहे. मोरिया 11 प्लस बी विपक्ष जर्मन जितू 11 नेरे क्रिकेट संघाच्या दरम्यान आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव ढबले साहेब कॉल प्लीज कॉल दी टॉस. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. प्लस बी क्रिकेट संघ फक्त निर्णय फिल्डिंग शतक्षण. तर नाणेफेक इथे संपन्न झाली. आमचे वैभव ढबले साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल प्रेक्षक कमाल झेलसाठी आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स आदरणीय वैभव ढबले साहेब शिवकर यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तर या स्पर्धेसाठी बघा धनंजय चौधरी यांच्या वतीने 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. प्रसाद पाटील अर्थात PR भाई यांच्या वतीने 5000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. आणि अक्षय शेठ शिनारे यांच्या वतीने 5001 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल तुमचा आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दर गुलशनबाई पाटील वांजेगावचे यांच्या बॅनरला जर थेट तुम्ही हिट केलात तर तुम्हाला PR भाई यांच्याकडून 1000. क्या बात आहे. आणि शत्रुबाईच्या बॅनरला केला तर 500 रुपये. शत्रुबाई उसाटकर प्रशांत ठाकूर यांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय कोणाचं. तर सन्माननीय गुलाब शिनारे यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. अशा आपल्या कृपया आपण आसन ग्रहण करावं. अतिशय चांगली स्पर्धा. व्हाईट प्लस म्हणजे 2 टोटल तुम्ही 2 धावा. संघाची धाव संख्या या ठिकाणी 13 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा गोलंदाज शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. आकाश खरत स्मायरा 11 व्हाल संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा कथित फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ त्यांना 2 करतायत. काव्या 11 तिरंगा काव्याला तिरंगा ना TCC. हो उर्पी चेंडू जबरदस्त टायमिंग आणि हा फलंदाज धक्का क्रमांक बसेल परंतु या ठिकाणी 3rd विकेट. बॅक टू द डगआउट. चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर केशव पालकर शिवनसई यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. प्रेक्षक कमाल झेल एवा झेलसाठी आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव ढवले साहेब शिवकर यांच्या वतीने प्रत्येकी झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि हा पुन्हा एकदा सॉफ्ट मध्ये नो मॅन्स लँड मध्ये मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोअर 3 बाद 14 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय गौरव शेठ कानपिल साहेब सुप्रसिद्ध युवा उद्योजक आहेत. यावा शैलेश शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ हनुमान मित्रमंडळ शिवा दुंद्राई यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. उदयशेठ ठाकूर माजी सरपंच नेरे यावं आपण त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि स्टेजवर जबरदस्त भाऊ गर्दी विद्यमान. आणि बायची धाव अवंतर धावसंख्येवर संघाचा टोटल स्कोर झाला आहे 15 रन्स.
तर घोडगावचे आमचे डॅशिंग डायनॅमिक आयोजक शिवा गोंधले गावदेवी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. ऑनलाईन ते मॅच बघतायत. एक धाव आणि फलंदाज बाद होईल. संघाचे एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय. ठीक. व्यासपीठावर खऱ्या त्याने मान्यवरांचं आगमन होत आहे. नेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय उदयशेठ ठाकूर साहेब त्यांच्या समवेत आपण पाहतो पनवेल शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गौरवशेठ कानपिले साहेब यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि येणाऱ्या खऱ्या अर्थाने आपण 17 फेब्रुवारीला ज्या स्पर्धेत नाईट प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ इथे नेरे गावच्या क्रीडा नगरीमध्ये केला जाणार आहे. स्वर्गीय शंकर सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ ते सन्माननीय शैलेशदादा पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेरे या त्रिवेणी संगमचं पुन्हा एकदा आम्ही जानुमान मित्रमंडळ धुंद्रेपाडा यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. धन्यवाद. मिडल ऑर्डरचा फलंदाज मिथुन नितीन पाटील 15 वर 4 बाद 15 15 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय वाईट स्थिती दयनीय अवस्था. उडालेले तारांबल हबेल हंडे घाबरगुंडी घसरगुंडी फटबजिती. येस येस नक्कीच. 2 balls to go. ते शिवकर यांना सांगायला पाहिजे. शिवकर यांना नोकऱ्याचा फलंदाज चेंडूला लॉंग ऑफला आणि मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मूविंग 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. राहिला 17 17 फॉर 4. राहिला शेवटचा अंतिम चेंडू लास्ट डिलिव्हरी. स्मायरा 11 वहाल संघाने अतिशय चांगले अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघावर संपूर्ण वर्चस्व. आणि ऑन साईडला चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग यांच्यामधून. टोटल या ठिकाणी झाली संघाची धावसंख्या 18 17 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. तर इथे ओनर्स की ज्यांच्या वतीने या प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धेला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते वैभवशेठ डवले साहेब शिवकर यांचा येतोची सन्मान ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जाईल. या प्रतिनिधी आपण त्याचा सन्मान इथे करूया. तर निश्चित स्वरूपात वैभवशेठ डवले साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. वैभवशेठ या आपला सन्मान इथे केला जाईल निश्चित स्वरूपात. तर सन्माननीय वैभवशेठ डवले साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो त्याचा ज्वलंत उदाहरण म्हटलं तर आमचे वैभवशेठ डवले साहेब खऱ्या तर वैभवशेठ डवले साहेब यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. काशीनाथ चौधरी आणि बालाराम चौधरी तुकाराम चौधरी यांच्या शुभास्ते आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स आणि ज्यांच्या वतीने स्पर्धेला 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे कर्तृत्वाच्या आसमांतात गरुडजेब घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होऊन व्यावसायिक दृष्ट्या निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभवशेठ डवले साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल गौरवशेठ कानपिले सुप्रसिद्ध उद्योजक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. या गौरवशेठ तुम्ही या पहिले खऱ्या अर्थाने गौरवशेठ कानपिले साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. मित्रांनो निश्चित स्वरूपात एक उदांत आचार विचार नीतिदर्शक विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणांचे पैलू पाडत पाडत मनुष्य सातत्याने घडत असतो. आणि नेरे डे स्पर्धेला सुद्धा त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आली होती. युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय उदयशेठ ठाकूर साहेब या आपला सन्मानित केला जाईल. उदयशेठ ठाकूर साहेब माजी सरपंच नेरे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आहेत
आणि त्यांचा येतोची सन्मान एकेकाली खऱ्या अर्थाने उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि एकेकाली ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते उदयशेठ ठाकूर साहेबांचा सन्मान केला जाईल. हा गुलाबदादा सिनारिया आणि विलास खारुडकर आणि गुलाबदादा या तुमच्या शुभ हस्ते उदयशेठ ठाकूर साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे. या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते नेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय उदयशेठ ठाकूर साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जाते. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. सामना स्टार्ट असेल आणि यानंतरचा सन्मान असेल नेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेशदादा पाटील आपले स्वागत आहे. केशव पालकर शांततेचे प्रतीक मनपूर्वक आपले स्वागत आहे. या आपण आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केले जाणार आहे. चला खेळ स्टार्ट असेल बघा. आजचा अंतिम दिवस आहे. यदा कदाचित सामना सुरू असताना मान्यवरांचा सुद्धा सन्मान इथे करावा लागणार आहे. वेळ कमी आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे. तर याचबरोबर प्रवीण पाटील असतील, नितेश पाटील, सूरज माली, निशांत पाटील आणि रघुनाथ चौधरी धुंद्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. शांततेचे प्रतीक संघटनेचे सल्लागार मंगेश बामगुडी ते उपस्थित आहेत. तुमचंही स्वागत आहे. विलास खारुडकर यांच्या शुभ हस्ते केशव पालकर यांचा सन्मान केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स कडे आपण बोली जा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण गायकर कंटिन्यू. बघा सर, धुंद्रे संघ या स्पर्धेमध्ये जिंकला तर वसंत शिनारे साहेब यांच्या वतीनं 5,000 आणि अक्षय सिनारे आणि प्रसादभाई PR एवन जोड़ी यांच्या वतीनं 5,000 रुपये पारितोषिक. तो धन्यवाद महागुरु. चलते हैं मैच की तरफ. सिर्फ 18 रनों का लक्ष्य लेकर मैदान के अंदर उतरी है. पहले ये सलामी दो ओपनर्स बल्लेबाज प्रदीप मुंबईकर और समीर नाइक ये जोड़ी, लेकिन प्रसन्ना पाटिल धुंद्रे का अभिमान. पहली गेंद के ऊपर स्कूप करने का प्रयास और विकेट बहुत बड़ा मिलता हुआ प्रसन्ना को और यह पहला करारा झटका. अप्रतिम संगीत आपण खऱ्या अर्थानं ऐकलं वैभव शेठ ढवले यांचं. खरं त्यांच्याबद्दल सांगत झालं मित्रांनो, अगदी कमी वयामध्ये ज्यांनी यशाची उंच शिखरे गाठली आणि तरुणाईमध्ये आपला स्वतःचा कसं सावरावं हे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही वैभव शेठ ढवले स्क्रीनवरती पाहताय. त्यांचा बॅनर त्यांचे सुपुत्र आद्विक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला बाईक दिली गेली ते तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचा बॅनर देखील या ठिकाणी पाहू शकाल. कहते हैं ना कि संघर्ष के साये में ये जीवन चलता रहता है, जो डरा नहीं, जो थका नहीं, इतिहास उसी का बनता है. आणि आज इतिहास तुम्ही पाहता वैभव शेठ ढवले यांचं की दमदार योगदान, सातत्याने कुठलीही स्पर्धा असू द्या आणि नेहमीच त्यांचा सहयोग झाले. सहर्ष स्वागत. तर केशव पालकर साहेब माझी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं या ठिकाणी 2100 रुपयाचं योगदान आलं या स्पर्धेसाठी. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल यहाँ पर कमाल की गेंदबाजी, टप्पा पीछे रखा, उछाल लिया इस गेंद ने और सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिल्कुल ये गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति. लक्ष्य जरूर छोटा है 18 रनों का, लेकिन यहां पर आप देख सकते हैं कि ये टारगेट पहले पावर प्ले में कैसे हैंडल करेंगे. जड़ में डालने का प्रयास, हल्के हाथों से गेंद को ऑन साइड में ढकेला. 1 रन पूरा. दूसरे की कोशिश नहीं कर पाएंगे बल्लेबाज. जानते हैं कि प्रसन्ना के खिलाफ बड़े स्ट्रोक आज धुंद्रे टीम के समर्थक काफी मात्रा में नजर आते हुए चारों तरफ, और खास करके शत्रु भाई का हम स्वागत करेंगे दोस्तों कि 5 रात्रि में शत्रु भाई ने सबसे ज्यादा योगदान दिया है. शत्रु भाई आपका हम स्वागत करेंगे और उनके ही गांव की ये टीम मैदान के अंदर खेल रही है. PR भाई देख सकते हैं, अक्षय शिनारे को देख सकते हैं, आमदार प्रशांत ठाकुर इनके खंदे समर्थक, संजय शेठ पाटिल, अरुण शेठ भगत साहब इनके खंदे समर्थक के तौर पर जाने जाते हैं. नए बल्लेबाज यहां पर आते हुए सुदेश सालुंके ने पहली डॉट के लिए, उसके बाद सिंगल बटोरा. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या पहुंची है अभी तक 1 रन. 18 का लक्ष्य है, 17 रनों की अभी भी जरूरत है. महेश शेलार से अपेक्षा थी बल्लेबाजी में. प्रसन्ना पाटिल भी आप देख सकते हैं दोस्तों, जिनके बल्ले से भी रन नहीं निकले, 0 पर आउट हुए. फिर ज्ञानेश्वर, विनीत, नितिन पाटिल, किशोर ने मात्र रन जरूर थोड़े से बनाए, लेकिन उसके बाद यहां पर यह छोटा टारगेट फेस कर रही है.
स्वीप करने का प्रयास, तेज बॉल जरूर डाली थी और इस बार चले व्हाइट बॉल का इशारा। एसएससी ग्रुप 2014 और 15 धुंधरेपाड़ा मैच को बिल्कुल आनंद ले रही है। उन सभी का स्वागत करेंगे, शुभम और उनके सभी दोस्त मैच का आनंद का स्वागत है। चले इस बार बात करेंगे व्हाइट बॉल का इशारा, इन गेंदों से बचना पड़ेगा। काव्या 11 न्यूव्या 11 तिरंगा धुंधरे टीम के गेंदबाजों को, क्योंकि पहले से रन संख्या कम है और ऐसे हालातों में ये वाइड से भी बचना पड़ेगा। प्रदीप मुंबईकर स्ट्राइकर बल्लेबाज और रिवर्स शॉट करने का प्रयास, तेज गेंद डाल रहे। यूं ही नहीं प्रसन्ना कि बड़े बड़े देशों में दुबई से लेके बड़ी बड़ी टूर्नामेंट जो खेले 10PL जैसी बड़ी टूर्नामेंट हो, फिर महाराष्ट्र या पूरा आउट ऑफ महाराष्ट्र इंडिया में जितने भी बड़े बड़े टूर्नामेंट खेले जाते हैं दोस्तों, इस गेंदबाज ने अपनी छाप छोड़ी है और इसी गांव का भूमिपुत्र है और आज अपने गेंदबाजी का जलवा इस वक्त बिखरता हुआ, क्योंकि जानते हैं दोस्तों कि जब कोई अपने एरिया का खिलाड़ी खेलता है तो उसका गौरव होता है और उनके ये समर्थक देख सकते हैं मैच का आनंद लेते हुए। प्रदीप मुंबईकर आगे अगर खेलने का प्रयास, बैक टू द बॉलर, फील्डिंग थोड़ी सी खराब, अगर इस गेंद को रोकते तो बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति हो सकती थी। प्रदीप भाई चौधरी आइए, आपका स्वागत है, दमदार योगदान आज के, और प्रसन्न का आज शायद जन्मदिन है, क्या बात है। तो चलिए प्रसन्न जन्मदिन के आपको ढेर सारी शुभकामनाएं। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है, फिलहाल बात करेंगे तो अभी तक 3 रन इस ओवर की आखिरी गेंद बची है, यानी कि संजय शेठ जले इनके ओर से सुवर्ण मौका है, यानी कि लगातार कोई भी गेंदबाज 3 बॉल डॉट फेंकते हैं तो उनके लिए 1000 का इनाम है। तेज बॉल जरूर डाली थी, विकेट कीपर ने वहां पर थोड़ी सी गलती की और चलिए यहां पर सिंगल बटोरते हुए सिंगल के साथ यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ बात करेंगे। यह संपार आखिरी बॉल के ऊपर 22 है या शायद बल्ले पर 22 के तौर पर 1 रन मिलेगी, डीआरएस देना चाहती है बैटिंग टीम। तर इथे भरत सोनवणे यांचं आगमन इथे झालेलं आहे, मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे। मान्यवरांचा येतो जे सन्मानित केला जाईल, सन्माननीय संजय झले यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत। आपल्या शुभ हस्ते कासब गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नितेश शेठ माली आणि अतुल शेठ माली कासब यांचा आपण इथे सन्मान करावं। संजय झले या, नितेश शेठ माली आपला येतोचे सन्मान ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे केला जाईल। आणि या संजय झले या आपण प्रथमतः आपण नितेश शेठ माली यांचा सन्मान करू आणि त्यानंतर जयदास चौधरी यांच्या शुभ हस्ते अतुल माली यांचा आपण सन्मान करणार आहोत। संजय या, जास्त बेल घेऊ नका। व्हाइट बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन, व्हाइट +1 वहां पर 2 रन मिलेंगे और चलिए 1+1 यहां पर पूरा सोने पे सुहागा होगा। एक्स्ट्रा रन में बढ़ोतरी, गलती की यहां वहां पर प्रसन्ना ने और 1 रन एक्स्ट्रा जुड़ जाएगी। प्रति ओवर बात करेंगे तो 6 रन बनाने पड़ेंगे वोडाफोन वर्ल्ड टीम को और इस बार तो फिलहाल इसी रिक्वायर्ड रन रेट से चल रही है। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर फिर से एक बार प्रसन्न होंगे बॉलिंग मार्क पर। तरी यानंतरचा सन्मान असेल अतुल माली यांचा येतोचे सन्मानित केले जाईल। ओर टू कमेंट्री बॉक्स। ओ चले इस बार खराब फील्डिंग हुई है, खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर शायद प्रवीण, जिनके द्वारा यह गलत फील्डिंग और गेंद सीमा रेखा पार 4 रन और आगमन झालेले आहे सन्मानित दीपक पाटील, माथेरान ग्रुप यांचं आगमन झाले, त्यांच्या समेत लक्ष्मण चौधरी, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। 12 बॉल 9
पहिले 3 होत्या व्हाईटचा एक पाच गेला 5 झाल्या हा मग 3 धरून 5 झाले पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलवर 0, तिसऱ्या बॉल 1, चौथा वाईट, परत डॉट बॉल, एक सिंगल धाव, परत वाईट +1 आणि त्याच्यानंतर चौकार. यस 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. जीतने के लिए 12 गेंदे और 9 रनों की जरूरत. जो आधुनिक एंटरप्राइजेस यानी कि हम देखते हैं हमेशा कि जिस तरीके से योगदान रहता है, आज उन्हीं के गांव की शिवकर टीम ने क्या दमदार गेंदबाजी की थी. सरपंच आनंद भाई डोले आपका भी स्वागत करेंगे. सुपर 12 का ये 5वां मैच है. इसके बाद आखिरी मैच सुपर 12 का खेला जाएगा. ए पोल की 2 ताकतवर टीमें जीतू 11 जय हनुमान नेरे और खास करके उनके खिलाफ खेलेगी मोरिया 11 प्लस पे. 2 दिग्गज टीमें, दोनों भी टीमों ने ताकतवर परफॉर्मेंस दिया, लेकिन एक आधा अच्छा ओवर यहां पर चाहिए अगर मैच में बने रहना है धुंधरे टीम को. इस बार हवा में गेंद गैप में खेलने का प्रयास, फील्डर दूर से और कैच ड्रॉप. क्या कर रही है मैदान के अंदर न्यू 11 तिरंगा स्पोर्ट्स धुंधरे. 2 रन बच सकते थे, बल्लेबाज भी आउट हो सकते थे और तब तक यहां पर 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से हालांकि टीम का स्कोर कार्ड के बनता हुआ 11 रन. 11 गेंदे और 7 रनों की जरूरत. आज जिस तरीके से मयूर ने गेंदबाजी की है वो काफी तारीफ के काबिल, लेकिन क्या अमर वही गेंदबाजी करना चाहेंगे? दबाव बनाने का प्रयास, लेकिन बल्लेबाजी और जड़ में डालने का प्रयास लेना चाहते हैं. प्रदीप मुंबईकर तेज आए थे, आज प्रवीण मुंबईकर नहीं है. 40+ मास्टर है दोस्तों. रायगढ़ 40+ प्रीमियर लीग में उन्होंने क्या शानदार क्रिकेट खेला. रेगुलर भी काफी अच्छा खेलते हैं और ओरवे नोड प्रीमियर लीग में तो उन्होंने काफी कमाल का प्रदर्शन दिया. स्वागत है प्रवीण भैया आपका. अमर पाटिल बॉलिंग मार्ग पर कैच लेते तो 2 रन बचते, विकेट भी जा सकता था और ये डॉट बॉल यहां पर आती हुई. टैप करने का प्रयास, फील्डर बहुत दूर है. 1 रन तो पूरा, दूसरी की कोशिश आसानी के साथ यहां पर दूसरा भी पूरा किया और तीसरे में भी यहां पर तब्दीली होती हुई चौथे का प्रयास कर रहे थे और इसी के साथ रनआउट के तौर पर बल्लेबाज होंगे आउट. पंकज भोपी साहेब आणि त्यांच्या समवेत रीडगर जयेश भाई यांचे परम मित्र पंकज भाई यावं आपलं सहर्ष स्वागत. कमलाकर वैकर प्लस पे मोरे 11 प्लस पे संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची आम्ही ओळख पाहतो, बंड्या शेठ असतील, माजी उपसरपंच ॲडव्होकेट विकासजी भगत साहेब, आपलं मी सहर्ष स्वागत करतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ आपण नेहमीच सातत्याने पाहतो, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तो चलिए बिल्कुल यहाँ पर रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल 14 रन जीतने के लिए मात्र केवल 4 रनों की जरूरत. धुंधरे टीम निव्या 11 आज प्यार भाई इनकी सुकन्या के नाम से बिल्कुल ये मैदान के अंदर खेल रही है, लेकिन पूरी तरीके से जो आज परफॉर्मेंस चाहिए था वो नहीं मिला. खास करके फील्डिंग भी खराब हुई. गेंदबाजी की बात करेंगे, प्रसन्ना ने थोड़े से रन खाए और उसके बदलत यहां पर मात्र ये मैच आप केवल 4 रनों के ऊपर रुका हुआ है. काव्य 11, चलिए अमर के ऊपर भी दबाव है जरूर, लेकिन पूरी तरीके से यहां पर वापसी करनी पड़ेगी. और ये अच्छी गेंद है, इससे पहले अगर ये गेंद डालते आप तो शायद कहीं ना कहीं मैच में जरूर बन सकते, लेकिन अभी भी यहां पर समय गया नहीं है. आखिरी गेंदें बची जरूर है 8 और चाहिए 4. लगातार 2 गेंदें डॉट आती है तो परेशानियां जरूर बनेगी. 8 गेंदें 4 की जरूरत. प्रदीप मुंबईकर ने थोड़ी सी जल्दबाजी की जिसके बदलत यहां पर उनका विकेट गया. शायद प्रयास को वो बल्लेबाजी के लिए लाना चाहते थे, जो आड़े टेढ़े बल्ले हमेशा शौक लगाते. एक और शानदार डिलीवरी, कमाल की वापसी. आखिरी 7 गेंदें और 4 रनों की जरूरत. धीरे धीरे इस मुकाबले में काव्य 11 टीसीसी धुंधरी टीम अपना सिकंजा कस रही है. सोचो अगर वो चौका, फील्डिंग खराब हुई, जहां पर कैच छूटा, फिर उसके बाद एक्स्ट्रा रन मिले. क्रिकेट में ये तो होता है रहता है, गलतियां होती रहती है, लेकिन ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है. दोनों भी टीमों के लिए बहुत बड़ा मुकाबला है. वोडाफोन वाल अच्छे फॉर्म में चल रही है सीजन में. अभी अभी मोरबी की स्वर्गीय रामदास पटके स्मृति चषक में क्या दमदार परफॉर्मेंस दिया था इस टीम ने. 7 गेंदें और 4 रनों की जरूरत. बोले तैयार. और चलिए इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा. आज देखें किसमें है कितना दम, क्योंकि आने वाली 6 गेंदें और 4 रनों की जरूरत. आगमन होता है
ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस जनार्दन शेठ सिन्हारे साहेबांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत वामनदादा चौधरी शांततेचे प्रतीक गजानन चौधरी आपले स्वागत आहे. बिल्कुल बाबू शेठ के ऊपर कई निगाह होंगी आज प्लस पे टीम के समर्थकों की ओर से. तरी ते सन्माननीय तेजस चौधरी टायगर ग्रुप धुंद्रे यांच्या वती यांचं इथे आगमन झालेलं आहे. नाही तेजस चौधरी छोटा टायगर आहे मागून. दीपक शेठ पाटील माथेरान ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि लक्ष्मण चौधरी आपण 1,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक इथे आम्ही आभार व्यक्त करतो. 6 गेंदे और 4 रनों की जरूरत. बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं सार्थक पाटिल अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने. केंद्रीय मंत्री चषक जो एवन जोड़ी के माध्यम से किया गया था और लगभग चौथे राउंड में क्वालिफाई हुई थी वहां पर तिरंगा 11 धुंद्री टीम. लेकिन आज क्या वही इतिहास कर पाएगी? लेकिन जब तक मैदान के अंदर प्रयास कोहली और साथी बल्लेबाज माफ कीजिएगा सुदेश सालुंके और आकाश खैरत ये जब तक मैदान के अंदर है तब तक वोडाफोन वाल टीम जरूर सुरक्षित होगी. लेकिन देखेंगे 6 गेंदे 4 रनों की जरूरत है. तो हर विकेट के लिए आमदार प्रशांत ठाकुर साहब इनके खंदे समर्थक, संजय शेठ पाटिल इनके खंदे समर्थक, अरुण शेठ भगत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष इनके खंदे समर्थक, शत्रुभाई इनके ओर से हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम है. बॉलर होंगे तैयार सार्थक, नन्हे कद का गेंदबाज, राइट आर्म और द विकेट से करेंगे शुरुआत. वो पहली गेंद आपने फॉलो थ्रू में रनआउट का चांस बन सकता था लेकिन बाल बाल बचे. जानते हैं सुदेश सालुंके कि सिंगल निकालकर प्रयास को यहां पर आकाश खैरत को स्ट्राइक पर लाना है क्योंकि प्रयास आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं. सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 15. जीतने के लिए 5 गेंदे और 3 रनों की अभी भी जरूरत है. संघर्ष उस नन्हे बीच से सीखी है जो जमीन में दफन होकर भी लड़ाई लड़ता है और तब तक लड़ता है कि जब तक धरती का सीना चिरकर अपने अस्तित्व को साबित नहीं कर देता. यहां पर साबित करना पड़ेगा. किरण डायरी संभाल कर रखिए, कल आपकी बड़ी गड़बड़ हुई थी. खजिंदार है दोस्तों जय हनुमान मित्र मंडल के और आज जिसके पास ये 2.5 लाख का कैश है ना वो थोड़ा संभल कर रही है. तो चलिए बिल्कुल अंतिम गेंदे बची है 5 और चाहिए 3 रन. एक डॉट बॉल, एक सिंगल दोनों टीमों के लिए महत्वपूर्ण है. चले बैकफुट पर जाकर फाइनली के ऊपर से खेलना चाहते थे. एक डॉट बॉल के लिए धुंद्री टीम के समर्थकों का अरे बाबा रैलिंगला टांगू नको. चलिए बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. अंतिम 4 गेंदें बची है, 3 रनों की जरूरत. पहली बार ये धुंधराई का ये नाइट का आयोजन है और रेलिंग के ऊपर ज्यादा जोर मत दे दो, जिधर जोर देना उधर ज्यादा दे दो. बॉलर बिल्कुल तैयार होते हुए सार्थक फिर से एक बार. कमाल की डिलीवरी, कमाल की वापसी है. तालियों की गूंज हौसला अफजाई कर रही है काव्य 11 धुंधरी टीम का. आप यहां पर समीकरण बदलता हुआ 3 गेंदें और 3 रनों की जरूरत. आज अगर अंधेरा है तो कल उजाला भी होगा. बस मेहनत करते रहे मेरे भाई, एक दिन बुलंदियों पर नाम तुम्हारा भी होगा. किसका नाम होगा? काव्य 11 टीसीसी तिरंगा 11 धुंधरी टीम के सार्थक का या वोडाफोन वाल टीम के आकाश खैरत का. मैच अभी भी बैलेंस है. दानेश्वर यहां पर कुछ फील्डिंग में बदलाव करते हुए उनके टीम के लिए, क्योंकि मैच दोनों भी टीमों के लिए महत्वपूर्ण है. जो जीतेगा वो ये ट्रॉफी का हकदार बनेगा. लेकिन कौन बनेगा? वोडाफोन वाल या काव्य 11 टीसीसी धुंधरी टीम. सार्थक बॉलर फिर से एक बार तैयार. इस बार बहुत ही तेज गेंद और यहां पर की उंगली आसमान में. बैट्समैन यहां पर होंगे आउट. विकेट नंबर मैदान से बाहर लौटता हुआ इस वक्त चौथा. धुंद्रे गावाचा डीजे तर रवींद्र वैशिनारे यांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक आले गोलंदाजाला या ठिकाणी 500 रुपयाचा आणि डीजे तुमच्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. क्या मॅच आहे मैदानावरती.
जबरदस्त फाईटचं मैदान तुम्ही पाहता मित्रांनो, कारण आम्ही अशा संघर्ष परिस्थिती नेहमी सांगत असतो की औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढून त्याला छत्रपती शिवाजी राजा लढला होता, जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्यासुरू लढला होता, झालून देखील तास सारा अजमल कसाब रडला होता, त्याची मान हातात धरून त्याला तुकाराम ओंबळे लढला होता, सांगा उडून जगाला लढणारा फक्त हिंदू होता, फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण येणार तो पाकिस्तानला जाणार, 19 फेब्रुवारी आणि प्रत्येक क्षणाला माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज येणार, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। क्या जबरदस्त फाइट मैदान के अंदर, अंतिम 2 गेंदें बची और 3 रनों की जरूरत, फाइट तगड़ी है दो टीमों के बीच में, आरंभ किया है तो अंत तक भी लेकर जाओ, बीच में थक कर ना बैठ मेरे भाई, हर मुश्किल में छिपा एक सबक और उसे सीखो और आगे बढ़ो, 2 गेंदें 3 की जरूरत। इस पर ये डॉट बॉल है या खिलाड़ी आउट है, अंपायर के निर्णय की करेंगे प्रतीक्षा। आई थिंक स्ट्राइक रोटेट नहीं है यहां पर, ऐसा कुछ अंपायर इशारा कर रहे हैं। व्हाट टू फाइट, व्हाट टू फाइट। तर और ये डॉट बॉल के लिए भी 500 रुपए का इनाम यहां पर आ चुका है। 9व्या 11 क्रिकेट संघात तिरंगा धुंद्रे हा सामना जिंकला, तर गौरव शेठ कानपिल आणि त्याचबरोबर जयदाद चौधरी यांच्या वतीने 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल। देखिए धीरे धीरे यहाँ पर यूट्यूब के जरिए कई सारे दर्शक आनंद लेते हुए, तर सन्माननीय धुंद्रे क्रिकेट संघासाठी स्वर्ण संधी विजय धरणेकर, तर जनार्दन शेठ सिनारे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। विजय धरणेकर साहेब आणि सन्माननीय वसंत शिनारे साहेब जर सामना जिंकला तर 5000 रुपयाचा, आणि PR भाई आणि अक्षय भाई यांच्या वतीने देखील 5000। चलिए बहुत सारा इनाम लगा इस मैच में, अस्तित्व है दोनों भी टीमों का, कौन जाएगा सुपर 6 में और कौन जाएगा मैदान से बाहर। ये मैच पसंद आई हो तो दोनों भी टीमों के लिए एक बार जोरदार तालियां, तालियां बजती रहनी चाहिए। कंपल्सरी चेसिंग, 1 बॉल 3, और ये मैच एका क्षणाला वाटलं होतं की जवळजवळ 11-12 बॉल मध्ये फक्त 9 धावींची गरज होते। धुंद्रे संघाचे पाठीराखे काही प्रेक्षक देखील त्यांचे घरी गेले होते आणि कदाचित त्यांनी आता युट्यूबवर हा सामना पाहिला असेल तर ते देखील आता माघारी फिरले असतील, कारण या ठिकाणी वाल संघ विजयाच्या उंबरठ्यावरती होता, परंतु कदाचित चुका झाल्या, प्रयासचा विकेट गेला आणि सामन्यामध्ये वापसी केली। ते चला हँडशेक करा धुंद्रे संघ लाईनअप। आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे 9व्या 11 तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केला। अभिनंदन सार्थक, तुझा अभिनंदन, आणि सार्थक साठी संजय झले यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज, त्याचबरोबर जयदाद चौधरी आणि गौरवशेठ कानपिले यांच्या वतीने 1500 रुपये। चिंचोली संघाचे 40+ मास्टर हरीशबाई शेलके यांच्या वतीने सार्थक तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि अद्विक एंटरप्राइजेस यांच्या वतीनं टीम साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, जनार्दन सिनारे साहेब माजी उपसरपंच यांच्या वतीनं 500 रुपये, त्याच्यानंतर A1 1000 रुपये, A1 जोडी या ठिकाणी अक्षय सिनारे आणि त्यांच्या समेत PR बाई यांच्या वतीनं 5000 रुपये, वसंत शिनारे साहेब आणि शत्रुबाई यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक। तत्पूर्वी आपण